नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचेच मनपूर्वक स्वागत. ओरिजिनल खांदेची कढी आज आपण करणार आहोत. त्यासाठी मी आता एक पातेले घेतले. त्यात मी 1 पाऊच दही आणलं आणि तुम्हाला जसे हवं असेल तर तुम्ही जास्त पाऊच पण आणू शकता. जशी तुम्हाला कढी जेवढी हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ते दही आहे ना मी पातेल्यात काढून घेते. आता अर्धा ग्लास मी त्यात थोडं पाणी टाकून घेते, कारण आपल्याला दही आहे ना घोटायचे आहे, रवीने घोटून घ्यायचे आपल्याला. आता आपण ते रवीने छान घोटून घेतो. काही काहींकडे लाकडाची पण रवी असते, माझ्याकडे स्टीलची आहे, ती मी स्टीलची याच्याने घोटते आहे. आता या ताकामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेले आहे. आपल्याला जर जास्त बेसन पीठ टाकायचं असेल तर आपण तेही टाकू शकतो, जर आपल्याला कढी जास्त बनवायची असेल तर. पण जर ताक आंबट असेल तरच आपण त्यामध्ये जास्त बेसन टाकू शकतो. आता मी ते छान असं ताकामध्ये हलवून घेते, म्हणजे त्यात असे गोळे तयार होणार नाहीत, बेसनाचे असे गोळे तयार होणार नाही. मऊ असं आपल्याला ते करून घ्यायचं आहे. मी चमच्याने हलवते आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रवीने देखील करू शकता. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, ती थोडी गरम होऊ द्यायची आपल्याला आणि त्यात थोडे तेल टाकायचे. आता तेल थोडे गरम झाल्यानंतर आता आपण मोहरी टाकूया, त्यानंतर थोडे जिरे टाकूया. आता जिरे तळतळायला लागले की त्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे. त्यानंतर मी त्यात 1 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, त्याचे तुकडे केलेले आहे आणि ते टाकलेले आहे. त्यात नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो मी पुसून घेतलेला आहे. त्यानंतर मी तो टाकलेला आहे. त्यात आता आपण जे ताक होतं त्यात आपण जे बेसन मिक्स केलेलं होतं ते एकत्र जे मिश्रण होतं ते आपण यात आता टाकलेलं आहे कढईमध्ये. आणि आता आवश्यकतेनुसार त्यात आपण पाणी टाकूया. जसं आपल्याला हवं असेल, जर आपल्याला घट्ट हवी असेल तर आपण कमी पाणी टाकायचं, आणि जर पाणी हवी असेल तर मग अजून त्यात थोडे पाणी टाकायचे. असंच एका डायरेक्शनने आपल्याला ते हलवत जायचं आहे. एका डायरेक्शनने हलवल्यामुळे कढी आपली फुटणार नाही. तसेच आपण एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे. ज्या वेळेस त्याला उकळी येईल, ते उकळायला लागेल त्यावेळेला आपण ते गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्यात थोडे मीठ टाकायचे. म्हणजे मीठ हे नंतर टाकायचे, त्यामुळे आपली कढी ही फुटणार नाही. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आहे गार्निशिंगसाठी. आता ह्या कढीमध्ये मी हळद टाकलेली नाही आहे, कारण खांदेच्या कढीमध्ये हळद टाकत नाही, त्यामुळे मी यात हळद टाकलेली नाही. अतिशय छान अशी ही कढी झालेली आहे. चवीला पण अतिशय छान ही कढी लागते. ही कढी तुम्ही करून बघा. ही कढी जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला ही कढी खूप आवडेल आणि ती तुम्ही पुन्हा पुन्हा करणार. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.